नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आता ड्रेस शिवायचं काम चालू आहे। पॅन्ट माझी शिवून झालेली आहे। आता टॉपचा नेक डिझाईन मी शिवणार आहे। तर याचा जो पुढचा नेक आहे तो आपला बोट नेकचा आहे। बोट नेकमध्ये त्यांनी सिंपल अशी डिझाईन सांगितलेली आहे। आता डिझाईन जरी सिंपल असेल पण शिवायला प्रॉपर ही अशी शिवता आली पाहिजे, तरच ती सुंदर अशी डिझाईन बनत असते। तर ही डिझाईन कशी बनवायची, कशी शिवायची हे मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता ही जी बोट नेकची फ्रंट नेकची डिझाईन जी आहे ती तुमच्या ब्लाऊजलाही खूप छान अशी दिसेल। मग तुम्ही ड्रेसलाही ती यूज करू शकतात किंवा आपल्या ब्लाऊजलाही ती डिझाईन शिवू शकतात फ्रंट नेकसाठी। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर बघा, मी कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हासची अशी घडी करून घेतली। हा आहे जॉईंटचा आपला पार्ट। तर घडी कितीची घेतली हे तुम्हाला सांगते। तर 5.5 ते 6 इंचाची मी ही घडी आपल्याला कॅनव्हासची घ्यायची असते। त्याच्यानंतर उंचीला तुमची पुढची जी पण गळा उंची असेल, आता बोटनेक म्हटलं की 4चीच गळा उंची असते हे तुम्हाला माहिती, 4 ते 4.5ची। पण आपल्याला आता यात डिझाईन बनवायची, तर मी त्यांचा जो पण प्रॉपर नेक होता पुढच्या गळ्याचा उंचीचा तेवढा मी घेते। तर त्यांना शिवून 6.5चा गळा हवा होता, तर मी ही अर्धा इंच आपल्याला शिवण्यात जाणार। तर 6.5 म्हणजे 7 इंच मी मार्किंग करते। त्यानंतर बघा, आपल्याला जो बोटनेकसाठी रुंदी गळा रुंदी 4ची घ्यायची असती, तर ही 4ची गळा रुंदी मी घेते। तर या साईडने मी 4 घेतलं, ह्याही साईडने मी 4 घेतलं, असा मी बॉक्स बनवून घेतला उंचीनुसार। आता तुमची गळ्याची उंची जी पण असेल पुढच्या गळ्याची ती घ्यायची, आणि पण बॉक्स जे आहे रुंदीला आपल्याला गळा 4चाच घ्यायचा असतो। आता बघा, हा मी 4.5 ते 4वर निशाण घेते, एक 4वरच निशाण घेते आणि हा दुसरा बॉक्स बनवून घेते। बघा, हे झाले 4 आणि हे झाले 4। पहिला बॉक्स आपला तयार झाला। आता आपण बोटनेकचा शेप देऊया। तर बघा, ह्या साईडनी जे आहे 1.5 इंचावर आपल्याला एक सरळ रेष अगोदर मारून घ्यायची अशी तिरपी, आणि मग ह्या साईडने आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे। तर इकडे एक रेष कमी म्हणजे याला जॉईंटला असं एक निशाण तुम्ही मारून घ्या आणि असं राऊंड व्यवस्थित बोटनेक शेपला तुम्ही द्या। तर हा राऊंड आपला आपण लाईट पहिले बनवून घ्यायचा, व्यवस्थित आहे की नाही बघायचं, मग तो डार्क बनवायचा। तर हा असा बोटनेकचा शेप आपल्याला बनवायचा। आता खालच्या साईडने छोटासा पॅच आपल्याला बनवायचा आहे। तर बघा, 1ला 2 रेषा म्हणजे 1.5 इंचावर एक निशाण असं वरती घ्यायचं। त्यानंतर याही साईडने 1.5 इंचावर आपल्याला एक सरळ रेष मारून घ्यायची आणि हा थोडासा असा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे। एक प्रॉपर टेक्निक मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे। आणि ह्या साईडने बघा, पट्टीच्या साह्याने किंवा टेपच्या साह्याने असा शेप तुम्ही देऊ शकतात। तर बघा, खूप सुंदर हा शेप आपला खालचाही बनलेला आहे। आता हे जे ड्रॉ केलेलं आहे ना आपण, ते सेम इकडं ड्रॉ करून घेऊया। आता हा जो शेप आहे याच्या बाहेरून 1 इंचावरून हा कॅनव्हास आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा। शेप बघू शकतात, खूपच सुंदर आपला हा शेप बनलेला आहे। आता ज्यांना बोटनेकचे गळे आवडतात पण हा जो गळा आहे खूप असा वरती पॅक झाल्यासारखा वाटतो, त्यांनी अशा पद्धतीचे गळे जर बनवले तर त्यांना कम्फर्टेबल फील होतं आणि आपल्या जी गळ्याची उंची आहे ती प्रॉपरली अशी एकसारखी म्हणजे वाटते। त्याच्यामुळं त्यांना बोटनेकची पण म्हणजे जे आवड असते ती पण होती आणि कम्फर्टेबल पण फील होत असतं। तर तुम्ही अशी डिझाईन तुमच्या टॉपसाठी घेऊ शकतात किंवा आपल्या ब्लाऊजसाठीही बोटनेकच्या फ्रंट नेकसाठी घेऊ शकतात। आता काय करूया, याला आपण अर्धा इंच साईडनी जास्तीचा अस्तराचा कपडा घेऊया आणि हे पार्ट आपण शिवून घेऊया। तर बघा, मी अस्तराचा जो कपडा आहे ह्या गळ्याच्या अर्धा इंच जास्तीचा कट करून घेतला। आता मी सेंटर शिलाई अशी देणार आहे इकडे, आणि हा जो कपडा आहे कॅनव्हास असा फोल्ड करून पूर्ण शिलाई करून घेणार आहे। आता जो मेन म्हणजे ड्रेसचा कपडा आहे त्याचा जे अस्तराचा कपडा होता तो संपलेला, तर थोडासा मिचमॅच माझा हा कपडा आहे, ठीक आहे, तो आतूनच जाणार। पण तुमच्याकडे जर मॅचिंग कपडा असेल तर तुम्ही मॅचिंग कपडाच हा लावा। आता त्या फॅब्रिकचं काय झालं, सलवारला पण तोच कपडा होता आणि वरती अस्तरालाही तोच कपडा होता, त्याच्यामुळे मला तो काही पुरला नाही।
तर आता जे सांगितलं ती पद्धत आपण करून घेऊया. अशा पद्धतीने आपण आपला असा पॅच बनवून घेतलेला आहे. आता आपला जो पण टॉप असेल किंवा ब्लाऊज असेल ते आपला सरळ पाट आपल्याला घ्यायचा असतो. हे बघा मी हा सरळ पाट घेतला. आता हा कपडा खूप सिल्की असतो. तुम्ही म्हणशाल ही मधली शिलाई का मारली, तर हे जे किनार आहे आपल्याला एकमेकांना व्यवस्थित जोडता यावा यासाठी मी एक सरळ शिलाई ही कपड्याला अगोदर मारून घेते. मग साईडला अस्तर आणि हा जो पाट आहे आपण जोडून घेत असतो. आता याचा जो आहे सेंटर आपण घेऊया. जो नेक बनवला आहे ना त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा असा. आता मी तो कट करून घेते. याचा तो ऑलरेडी मी केलेला आहे. तुम्हीही तुमच्या ब्लाऊजचा असा म्हणजे पुढच्या गळ्याचा जो पण पाटा असेल ना त्याचा असा थोडासा सेंटर घेऊन घ्यायचा जेणेकरून हा पॅच आपल्याला व्यवस्थित बसवता येणार. हा पॅटर्न मी असा व्यवस्थित सरळ ठेवते एकावर एक. आता पुन्हा तीच पद्धत आता ती पुन्हा म्हणजे इथं शिलाई आपल्याला घ्यायची आहे आणि हा जो नेक म्हणजे ड्रॉ केलेला आहे ना त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. तर बघा मी सेंटर शिलाई मारून घेतली. आता ह्या गळ्यावर शिलाई मारून घेतली. तर बघा हा शेप आपण शिवून घेतला. मध्ये जो स्पेस होता उरलेला तो थोडासा आपण तसाच ठेवला. आता पावींचा कपडा आतून कट करून घेऊया आणि हा गळा पलटी करून घेऊया. आता बघा कैची आतून टाकून हाही शेप आपण थोडासा असा कट करून घेऊया. आता नॉर्मली कट आपल्याला मारायचे छोटे छोटे. आता हा आपल्याला पॅच पलटी करून घ्यायचा. असं व्यवस्थित पलटी करून घ्यायचा. पॉइंट आपले व्यवस्थित आले पाहिजे. हे बघा सुंदर असे पॉइंट आपले आलेले. ह्या साईडने हे सेम तसंच करायचं. तर बघा हे पॉइंट काढल्यानंतर हा गळा आपल्याला पूर्ण असा मध्ये आतल्या साईडने पलटी करून घ्यायचा. एकदम फिनिशिंग मध्ये हा आपला गळा आलेला आहे. आता आपण याच्यावर एक दाब शिलाई देऊया जेणेकरून हा जो शेप आहे व्यवस्थित असा आपला दिसणार. सुंदर आपली अशी ह्या पॅटर्नची डिझाईन झालेली आहे. आता काय करूया आपण इकडे म्हणजे हे लॉक करून घेऊया. इकडे फक्त एक शो बटन आपल्याला म्हणजे ठेवायचं आहे. तर ते मशीनने अगोदर आपल्याला इकडे हे फिट करून घ्यायचं. मग वरच्यावर आपण ते जे आहे बटन ते शिवूया. तर असं प्रॉपर फिनिशिंग पाहिजे. गळा ॲक्युरेट बघायचा आणि हा पॉईंट आपल्याला असं बघून हे व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं. एक्स्ट्राचे जे धागे वगैरे आहे ते आपण कट करून घेऊया. बघा खूप सुंदर अशी आपली ही बोटनेकची डिझाईन सिंपलमध्ये अशी तयार झालेली आहे. तर बघा आपला असा बोटनेकमध्ये हा गळा तयार झालेला आहे. आता इथला जो शेप आहे मी मुद्दामूनच असा थोडासा वरच्या साईडने घेतलेला कारण की हा फ्रंट नेक आहे. तुम्ही जास्त असा डीप दिला तर ह्या साईडचा जो पाटा असतो आपला तो दिसत असतो. तो दिसू नये म्हणून हा असा राऊंड मी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा पॅचही मी ह्याच गळ्यामध्ये बनवलेला आहे. तर कित्येक जण काय करतात की हा पॅच वेगळा करून घेतात, जे बोटनेकचा शेप देऊन हे शिवून घेतात आणि हा सेपरेट वेगळा पॅच बनवून ह्या साईडनी शिवतात. तर मी ते न करता एकाच याच्यामध्ये ही डिझाईन कशी तयार करता येईल हे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर खूप सुंदर आपली अशी डिझाईन झालेली आहे सिंपल पण युनिकमध्ये बोटनेकमध्ये. आता याला मी लॉकही केला. आता फक्त हे जे शो बटन आहे ते व्यवस्थित असं ठेवणार
आणि एकदा सुई दोऱ्याने हे पॅक करून घेणार. तर तुम्ही अशी डिझाईन ब्लाऊजसाठीही फ्रंट पार्टसाठी घेऊ शकतात आणि ड्रेसच्या डिझाईनसाठीही गळ्याच्यासाठी घेऊ शकतात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या पद्धतीने नेक डिझाईन शिकण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.